भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जो तणाव होता त्यात युद्धविराम जाहीर करण्यात आलेला आहे। 5 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजल्यापासून सीज फायर लागू करण्यात आलेला आहे। या क्षणाची ही मोठी अपडेट। 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आलेली आहे। या क्षणाची ही मोठी अपडेट। आधी डोनाल्ड ट्रम्प यांचं स्टेटमेंट। डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीला यश आले। The Director General of Military Operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. Thank you. अगदी काही क्षणापूर्वी झालेली ही पत्रकार परिषद आपण बघितली, ज्याच्यामध्ये थेटपणे सांगितलं गेलेलं आहे की दोन्ही देशांकडून, भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडून आता शस्त्रसंधी लागू झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानकडून पहिला फोन हा भारताकडे या संदर्भातला आलेला होता, अशी अपडेट सुद्धा आता हाती येते। अटी शर्थींसह आता ही शस्त्रसंधी लागू झालेली आहे। याबाबतची अधिकृत माहिती नुकतंच परराष्ट्र मंत्रालयाच्या झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दिली गेली आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये आता शस्त्रसंधी लागू झाली आहे। भारताकडून अटी शर्थींवर शस्त्रसंधी लागू झाल्याचं सध्या समजतंय। Director General of Military Operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. ही मोठी बातमी आहे। या क्षणाची भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू झालेली आहे। भारताकडनं अटी शर्थींवरती ही शस्त्रसंधी लागू करण्यात आलेली आहे। पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी अखेर फागलेली आहे। भारतानं ज्या पद्धतीनं पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं त्यानंतर जी युद्धाची खुमखुमी पाकिस्तानला आलेली होती ती अखेर भागली। 3:30 वाजताच्या सुमारास पाकिस्तानकडनं पहिला फोन भारताला करण्यात आला, विनंती करण्यात आली शस्त्रसंधी लागू करण्याची। आणि त्यानंतर 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये ही शस्त्रसंधी लागू करण्यात आलेली आहे। 5 वाजल्यापासून दोन्हीकडनं जो गोळीबार सुरू होता तो गोळीबार थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अर्थातच या सगळ्या घडामोडींविषयी आपण बोलूया। शिवाजी, मोठी बातमी या क्षणाची, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधी लागू केलेली आहे। अगदीच बरोबर। सगळ्यात महत्वाचं म्हणजे शस्त्रसंधीचं उल्लंघन जेव्हा संघर्ष विराम होत होता त्याच दरम्यान एक बातमी आली की करून की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं होतं की यापुढे भारतावरती कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर ते ऍक्ट ऑफ वॉर मानलं जाईल। याचा अर्थ असा होता की हा थेट संदेश होता, यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला आमच्यावरती कराल तर आम्ही पुन्हा एकदा तुमच्या विरोधात अशाच पद्धतीने युद्ध जे आहे ते पुकारू। त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ते जे वाक्य आहे ती भारताची अट आहे, ती शर्त आहे, यापुढे जर तुम्ही हल्ला कराल तर तुम्हाला सोडलं जाणार नाहीये। आणि तुम्ही तुमच्या दहशतवाद्यांना समजून सांगा हा भारत आहे आणि या भारताकडे पुन्हा वाकडी मान करून पाहिली तर तुम्हाला सोडलं जाणार नाही, हे भारताने सांगितलेलं आहे। आता या सगळ्यामधून भारताने काय मिळालं तर सध्या तरी पाकिस्तानची जी आपण सिंधू पाणी वाटप करार जो आहे तो जो स्थगित केलेला आहे तो अजूनही स्थगितच आहे। त्यामुळं पाकिस्तानला अजूनही आपण जे आहोत युद्धाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताने एक पाऊल पुढे पाकिस्तानच्या पुढे टाकलेलं आहे आणि पाकिस्तानच्या नाड्या ज्या आहेत त्या अजूनही भारताच्या हातात आहेत। तर हे यावरून एक बाब स्पष्ट होते। दुसरी बाब आहे
की दोघांनी मिळून सांगितलेलं आहे की आम्ही संघर्ष विराम करतो. मात्र या संघर्ष विरामाच्या अगोदर ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत आज सकाळपासून आपण पाहिलं असत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि भारताने सज्जड दम दिलेला आहे. यापुढे कोणताही हल्ला आमच्यावरती केला गेला तर तो ऍक्ट ऑफ वॉर मानला जाईल आणि आम्ही तुमच्यावरती हल्ला करू हे भारताने आता पाकिस्तानला जे आहे ते सुनावलेलं आहे. आणि आता यानंतर पाकिस्तानची भूमिका किंवा आज संध्याकाळी अशा पद्धतीने शस्त्रसंधीचं काही उल्लंघन होतंय का हे पाहणं महत्वाचं आहे. आणि यानंतर जर असं काही घडलं गेलं तर पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात उत्तर जे आहे ते भारताकडनं दिलं जाईल. त्यावेळेस पाकिस्तानच्या मदतीला ना अमेरिका येईल ना कोणी येईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आज सकाळी अमेरिकेने जगावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की आम्ही अणुबॉम्बच्या संदर्भामध्ये बैठक घेतो. ती बातमी जगाला देण्यात आली. नंतर दुपारी बातमी येते की आम्ही अशा पद्धतीने कुठली बैठक घेतली नाही. तो पाकिस्तानचा यू टर्न होता. कारण अमेरिकेने जेव्हा या सगळ्याच्या संदर्भामध्ये पाकिस्तानला झापलं गेलं त्यानंतर पाकिस्तान जो आहे तो जमिनीवर आला. तर एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्याच्या संदर्भामध्ये पाकिस्तान जे आहे ते आता जमिनीवरती आलेला आहे. मात्र पाकिस्तानने पुन्हा भविष्यामध्ये भारताकडे अशा पद्धतीने बोट वर करून पाहण्याची हिंमत करू नये हे भारताने शेवटच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की हे ऍक्ट ऑफ वॉर जे आहे ते मानलं जाईल. ते एकंदरीत पाहता भारताने पूर्ण तयारी पाकिस्तानच्या सोबत दोन हात करण्याची ठेवलेली होती आणि आजही आहे. कारण पाकिस्तानवरती भरोसा जो आहे तो ठेवता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानच्या या सगळ्या आगळीकीला भारताने जोरदार उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते.